नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सिंधू ही आता सावीला कशी बरी करते आणि सावी जेव्हा शुद्धीवर येणार तेव्हा सावी घरातील सर्वांच्या समोर मधूचं कारस्थान आणणार आहे. मधूचं कारस्थान सावी जेव्हा घरातील सर्वांना सांगणार आहे तेव्हा घरातील सर्वजण राघव सिंधू मधूला तर जेलमध्ये पाठवणार आहेतच, पण इकडे शकुंतला पण माफीचा साक्षीदार बनून मधूच्या विरोधात बोलणार आहे. तेव्हा मात्र मधूच्या शिट्ट्या वाजणार आहेत. मधू मग वारंवार म्हणत आहे की हे सगळं तुम्ही केलेलं आहे, परंतु मधूवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण सगळे पुरावे हे मधूच्या विरोधात असणार आहेत. आणि त्यामुळं सिंधू आता तिच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे ज्याच्यामध्ये मधूने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली आहे की सिंधूला मी दरीत ढकलून दिलेलं होतं. त्याचबरोबर सावी आपल्याकडे आहे आणि सावीला पण किडनॅप करून ठेवलेलं आहे. या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. हे सगळं सिंधू आता घरातील सर्वांच्या समोर कसं आणते? पहिल्यांदा तिला राजश्रीचं मन जिंकावं लागणार आहे. राजश्रीचं मन जिंकल्यानंतरच सिंधू या सगळ्या गोष्टी करू शकणार आहे. हे सगळं कसं शक्य होणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सिंधू खूपच टेन्शनमध्ये असते. सिंधूला खूप काळजी वाटत असते. सावीचं कसं होणार या गोष्टींचा विचार सिंधू करत असते. सावी अजूनही ग्लानीतच असते. ती शुद्धीवर येत नसते. तिच्यावरती औषधांचा एवढा भडीमार झालेला असतो की ज्याच्यामुळं सावी शुद्धीत येत नाही. तिला खूपच त्रास होत आहे. किती दिवस झालं सावी याच ग्लानीत आहे याचा विचार सिंधू करत आहे. सिंधूला खूप काळजी वाटत आहे. माझ्या सावीची अवस्था काय झालेली आहे, तिला या सगळ्यातून मी कशी बाहेर काढणार हा प्रश्न सिंधूच्या पुढं आहे. त्याचबरोबर इकडे शकुंतलाला पिंकीच्या मदतीने, कारण आता पुन्हा निवडणुका येणार आहेत आणि शकुंतलासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं शकुंतला स्वतः येऊन इथे कबुली देणार आहे आणि हे सगळं मधूने केलेलं आहे हे सर्वांच्या समोर आणणार आहे. आणि जेव्हा हे सगळ्यांना कळणार आहे तेव्हा मात्र आता मधूची वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर राघव अक्षरशः पोलीस घेऊन येतो आणि मधूला बेड्या घालून तो घरातून खेचत घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कसं होतं? सिंधूला राजश्रीचं मन जिंकण्यासाठी काय करावं लागतं? तर अचानक एक दिवस सिंधू ही राजश्रीच्या रूममध्ये गेलेली असते, म्हणजे जिथं सावी असते. सावी अगदी झोपून पडलेली असते. तिथं सावी काहीच बोलत नसते आणि सिंधूने सावीचा हात हातात घेतलेला असतो आणि सिंधू रडत असते, माझी सावी उठ ना बाळा, उठ ना, असं नको करू, तुझी आई आली, आठवते का आपण किती आनंदाने राहायचो आधी, माहिती आहे ना तुला, इथे आपलं एकत्र कुटुंब होतं, तुझ्या बाबांसाठी तू हे सगळं केलेलं होतं, तुला आठवते का, तू बाबांसारखी ब्रेव मुलगी आहेस ना, एक घरात चोर घुसलेले होते तेव्हा तू कसं विनूला वाचवलं होतं. या सगळ्या गोष्टी सिंधू बोलत असते आणि तेव्हा राजश्रीला थोडी शंका येते. राजश्री म्हणते की हे सगळं हिला कसं माहिती आहे, हिला कोणी सांगितलेले आहेत या सगळ्या गोष्टी, हा विचार राजश्री करत असते. आणि त्याचवेळी रत्नाकर पण राजश्रीबरोबर असतो. म्हणजेच राजश्रीच्या लक्षात येतं की मागं एकदा सावी आजारी होते त्यावेळेस सिंधूने हेच सगळं केलेलं होतं. एका बाईच्या वेशात आलेली होती आणि सावीला तिनं बरं केलेलं होतं. आणि मग राजश्री ही सिंधूच्या जवळ जाते आणि सिंधूला म्हणते की काळजी करू नकोस, अगं ती बरी होईल. पहिलं जेव्हा सिंधू सावीच्या रूममध्ये जायची, सावीला जवळ घ्यायची, तेव्हा राजश्री मात्र खूप रागाला गेलेली असायची. राजश्री सिंधूला सावीच्या जवळही येऊ द्यायची नाही. पण आता मात्र राजश्रीने स्वतःहून सिंधूला सांगितलेलं आहे की तू सावीला सांभाळ आणि आता सावीला सांभाळण्याची जबाबदारी ही सिंधूवर आलेली आहे. आणि सिंधू ही खुश झालेली आहे. मग सिंधू राघवकडे जाते आणि राघवला सांगू लागते की राघव, आज मला खूपच भारी वाटत आहे. फायनली मला ना आईंनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आईंनी मला सांगितलेलं आहे की मी सावीची काळजी घेऊ शकते. मग राघव म्हणतो, दुसऱ्या कोणत्या डॉक्टरची काय गरज आहे, तूच आपल्या सावीला बरी करू शकतेस. त्यासाठी तुला जे प्रयत्न करावे लागणार आहेत ते सगळे प्रयत्न तू कर आणि त्यामध्ये तुला यश येणार आहे. हे सगळं राघव सिंधूला सांगतो. आणि मग सिंधूचे प्रयत्न सुरू होतात. जसं की याआधी जेव्हा विनूच्या पायाच्या बाबतीत गोष्ट घडलेली होती तेव्हाही सिंधूने प्रयत्न केलेले होते आणि आता रत्नाकर आणि राजश्री हे सिंधूच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. राजश्री म्हणते की सिंधू
सिंधू मला माफ कर, खरंच मी तुला ओळखू शकले नाही. सिंधू म्हणते की लवकरच सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर येणार आहेत आणि सर्वांना समजणार आहे की नक्की काय काय घडलेलं होतं, हे सगळं काय झालेलं आहे. आणि मधुताईंनी तुमच्या मनात माझ्याविषयी जे काही कारस्थान उभं केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींना वाचाही फुटणार आहे. हे जेव्हा सिंधू बोलत असते तेव्हा इकडे मधू मात्र अंधारात असते. तिला याबद्दल काहीही माहिती नसतं आणि आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूने आता राजश्रीचं मन तर जिंकलेलं आहे आणि आपल्या लाडक्या लेकीवरती ट्रीटमेंटला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आता सिंधूचे इकडे मधू आणि शकुंतलाला सर्वांच्या समोर ओपन करण्याची तयारी सुरू केलेली असते. सिंधूने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता पुढची खेळी तिला ही खेळायची आहे की तिने शकुंतलाने स्वतःहून आता कबुली दिली पाहिजे की तिनं काय केलेलं आहे. त्यासाठी सिंधू ही पिंकीला फोन करते आणि पिंकीला म्हणते की पिंकी, मला तुझी मदत आहे. तिची शकुंतला आहे ना, तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलं पाहिजे की हे सगळं तिनं आणि मधूने केलेलं आहे, त्यासाठी तुला जे काय करता येईल ते कर. तेव्हा पिंकी आणि शकुंतला दोघीही एकाच पक्षातून काम करणाऱ्या आमदार आहेत. शकुंतला ही यावेळेस आमदार राहिलेली नाही, तर शकुंतला ही निवडून आलेली नाही, त्यामुळं तिला आता पुढच्या निवडणुकीला निवडून यायचं आहे. त्यामुळं तिची ही सगळी तयारी चाललेली असते. आणि मग पिंकी तिला सांगू लागते की हे बघा कसं आहे, तुम्हाला माहिती असेल तर मी सांगते, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जर आत्ता मी जे सांगेल ते तुम्ही ऐकलं नाही तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. असं म्हणत शकुंतलाने तिला फोन केलेला असतो आणि शकुंतलाने तिला चांगलंच धमकावलेलं असतं, जर आत्ता तुम्ही मी जे सांगाल त्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही कायमस्वरूपी अडकणार आहात आणि कधीच तू आमदार होऊ शकणार नाहीस आणि तुझं राजकारण संपलेलं असेल. त्यामुळं आत्ता माफीचा साक्षीदार व्हायचा आहे आणि स्वतःच्या तोंडाने हा गुन्हा कबूल करायचा आहे की तू काय केलेलं आहेस. असं सगळं सिंधूने सांगायला लावलेलं असतं. त्या पद्धतीनेच इकडे सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्या पद्धतीनेच तिने ह्या सर्व गोष्टी इकडे शकुंतलाला सांगितलेल्या असतात. आता शकुंतला जरासाही वेळ जाऊ देत नाही, ती डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला जाऊन ती तिथे सर्वांच्या समोर, तिथे पोलिसांच्या समोर मान्य करते की काहीही झालं तरी आता तिला ही गोष्ट तिथं सर्वांच्या समोर आणायची असते, ती म्हणजे तिने जो गुन्हा केलेला आहे तो तिने एकटीने केलेला नाही, तर तिने यामध्ये फक्त साथ दिलेली आहे. ही गोष्ट तिला सर्वांच्या समोर तिथं आणायची असते. मग ती जाते आणि पोलिसांना सांगते की हे सगळं मधुराणीने केलेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार ती आहे. ही गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा मात्र शकुंतलाने हे राघवला तिथे जाऊन सांगितलेलं असतं आणि राघव म्हणतो की तुम्ही मला स्टेटमेंट द्यावं लागेल आणि तशी तुम्ही कोर्टात साक्षीही द्यावी लागेल. तेव्हा इकडे तयार होते ती म्हणजे शकुंतला म्हणते की मी काहीही करायला तयार आहे आणि शकुंतला या गोष्टीसाठी तयार होते. आणि मग शकुंतलाने स्टेटमेंट दिलेलं असतं. शकुंतलाने सांगितलेलं असतं की या गोष्टीमागे खरा सूत्रधार कोण आहे आणि तो सूत्रधार या गोष्टीसाठी काय एवढं सगळं करतो, या सगळ्या गोष्टी शकुंतलाने सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा शकुंतलाने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र राघवला धक्का बसतो. हे सगळं करणारी मधू आहे आणि आता मधूच्या विरोधात राघवकडे खूपच मोठा पुरावा येतो आणि मधू यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते. आणि आता मधू तर पूर्णपणे अडकलेली आहे, परंतु तरीही सिंधूने ठरवलेलं आहे की काही झालं तरी आता मधूला पुराव्यानिशी आपण पुढे आणायचं. मग सिंधूकडे जी ऑडिओ क्लिप असते त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की त्याच्यामध्ये असं बोललेलं असतं मधूने शकुंतलासोबत. ती ऑडिओ क्लिप सिंधू ही सर्वांच्या समोर प्ले करते आणि सर्वांना तिथं दाखवून देते की बघितलं का, यात मधू स्वतः म्हणत असते की आपण सावीला किडनॅप केलेलं आहे, सिंधूचा तर आपण खेळ खल्लास केलेला आहे, त्यामुळे ही कोण आहे हे आपल्याला शोधण्याची काही गरज नाही. एकदा का सावीला त्या गोदाच्या ताब्यात दिलं की आपण सुटणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं ती बोललेली असते आणि हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग असतं. आणि आपण सिंधूला मारून टाकलेलं आहे, सिंधूला दरीतून ढकलून दिल्यानंतर सिंधू काही जिवंत राहिलेली नाही हे मला माहिती आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि आता सावी तर शुद्धीवर येते. अक्षरशः सिंधूने जीवाचं रान करून सावीला पुन्हा मिळवलेलं आहे. सावी शुद्धीवर येते आणि जेव्हा सावी शुद्धीवर येते तेव्हा राघव सावीला विचारतो की बाळा, आता काळजी करायची, कोणालाही घाबरण्याची गरज नाही, मला फक्त एक गोष्ट सांग, तुला जेव्हा आईबरोबर तू गेलेली होती तेव्हा तिथून कोणी किडनॅप केलेलं होतं? तर सगळ्यांच्या समोर ती सांगते
की मधू काकूने आणि त्या शकुंतला आजी आहेत त्यांनी मला गाडीत टाकलं आणि त्या आईला घेऊन बाहेर गेल्या होत्या. हे सगळं जेव्हा सगळ्यांच्या समोर सावी सांगते तेव्हा राघवला धक्का बसतो आणि राघव पोलीस घेऊन येतो आणि त्या क्षणी मधूला अटक करून तो जेलमध्ये टाकतो. मधूची तर वाट लागलेली असते. मधूला या सगळ्या गोष्टींच्या शिक्षा तर मिळणार असतेच, पण मधूने जे कृत्य केलेलं असतं, एका लहान जीवाशी खेळलेली असते, त्याची सगळ्यात मोठी शिक्षा ही आता मधूला मिळणार असते. काही झालं तरी मधूने जे केलेलं आहे तो तिचा पापाचा घडा आता भरलेला असतो आणि मधूकडे आता दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. इकडे सिंधूला आता राजश्रीने मिठीत घेतलेलं आहे आणि माझं सगळं कुटुंब परत आणलं म्हणून राजश्रीही खुश झालेली आहे. त्याचबरोबर सिंधू आणि राघवचं जे चौकोनी कुटुंब आहे ते पुन्हा एकत्र आलेलं आहे. विनू हा आपला अंकुर आहे हेही सिंधूने सर्वांना सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.